परराज्यातील आंबा हापूसच्या नावाखाली विकून ग्राहकांची फसवणूक आणि लूट केली जाते अशी तक्रार रायगडमधील आंबा बागायतदार संदेश पाटील यांनी केली। या संदर्भात संदेश पाटील म्हणाले, परराज्यातला आंबा येतोय तो हापूस सदृश्य आहे, हापूससारखा दिसतोय, त्याच्यामुळे आपल्या हापूसमध्ये मिक्स करून तो विकला जातोय, त्याच्यामुळे कोकणातल्या शेतकऱ्यांवर अन्याय होतो। हा शेतकऱ्यांवर अन्याय होत असं नाही, तो ग्राहकांची फसवणूक आहे आणि यामध्ये हापूस आंब्याची बदनामी होते। गोव्यातील मांद्रे मतदारसंघाचे आमदार तथा गृहनिर्माण मंडळाचे अध्यक्ष जीत आरोलकर यांनी उपजिल्हाधिकारी, विविध खात्याचे अधिकारी आणि स्थानिक लोकांसोबत मान्सूनपूर्व कामाची आढावा बैठक घेतली। पावसाळ्यात प्रवासी वर्गाला होणारा त्रास लक्षात घेऊन अलिबाग, मंत्रालय, मुंबई प्रवासी सेवा अटल सेतू मार्गे सुरू करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिलीप जोग यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे। गेल्या 4 दिवसांपासून दोडामार्ग तालुक्यात अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे। मंगळवारी विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा बुधवारी दोडामार्ग तालुक्यात दाणादाण उडवून टाकली। अनेक ठिकाणी झाडाच्या फांद्या पडल्या, काही पत्रे उडून गेली आणि नुकसानीच्या आणि पडझडीच्या घटना घडल्या। बौद्ध पौर्णिमेनिमित्त वराडकर हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी श्रेया समीर चांदरकर हिने रंगीत धाग्यांपासून तयार केलेले तथागत गौतम बुद्धांचे चित्र सर्वांचे आकर्षणाचे ठरले आहे। हे चित्र पाहण्यासाठी अनेकांची गर्दी होऊ लागली आहे। हे चित्र बनवण्यासाठी तिला 6 दिवसांचा कालावधी लागला। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।